योद्धा न्यूज मराठी. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांची जीभ घसरली. माध्यमांबद्दलच्या वादग्रस्त विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ. जुन्नर ओतूर. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या प्रसारमाध्यमांबद्दल लोकप्रतिनिधींनी बोलताना तारतम्य बाळगणं आवश्यक असते. मात्र जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात माध्यमांविषयी केलेल्या अत्यंत वादग्रस्त विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ओतूर परिसरातील विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना आमदारांची जीभ घसरली असून या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेमकी घटना काय? ओतूर परिसरात विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळे आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना आमदार शरद सोनवणे यांनी माध्यमांच्या भूमिकेवर कडक शब्दात ताशेरे ओढले. माध्यमे चुकीच्या बातम्या पसरवत आहेत असा आरोप करत असतानाच त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट वैयक्तिक पातळीवर जाऊन आक्षेपार्ह टिप्पणी केली. आमदारांच्या या विधानांमुळे उपस्थित असलेले कार्यकर्ते आणि नागरिकही अवाक झाले. वस्तुस्थिती मांडणाऱ्या पत्रकारांवर अशा प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं हे एका लोकप्रतिनिधीला शोभणारे नाही, अशी चर्चा आता रंगू लागलीय. पत्रकार संघात संतापाची लाट. आमदार सोनवणे यांच्या या वक्तव्याचे पडसाद तातडीनं उमटले आहेत. स्थानिक आणि जिल्हा पत्रकार संघांनी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. पत्रकारांची भूमिका. लोकशाहीत प्रश्न विचारणं हा आमचा अधिकार आहे. जर विकास कामं होत असतील तर त्याचे कौतुक होतेच, पण त्रुटी असल्यास त्यावर बोट ठेवणं हे माध्यमांचं काम आहे. मात्र आमदारांनी थेट वैयक्तिक हल्ला करणं हे निंदनीय आहे, अशी भूमिका पत्रकार संघानं घेतली आहे. माफीची मागणी. या प्रकरणी आमदारांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पत्रकारांनी दिला आहे. जनतेतून उमटतायत संतप्त प्रतिक्रिया. एकीकडे आमदार शरद सोनवणे आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामं केल्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे त्याच कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या किंवा वास्तव मांडणाऱ्या माध्यमांवर ते आगपाखड करत आहेत. मतदारसंघाचा विकास करणं हे लोकप्रतिनिधीचं कर्तव्यच आहे, पण याचा अर्थ त्यांनी लोकशाहीच्या स्तंभावर अशा प्रकारे चिखलफेक करावी असा होत नाही, अशा प्रतिक्रिया सामान्य जनतेतून उमटत आहेत. राजकीय वळण. निवडणुकांचे वारे वाहत असताना किंवा राजकीय वातावरण तापलेले असताना अशा प्रकारचे विधान आमदारांच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे. विरोधकांनीही या मुद्द्यावरून आमदारांना घेरण्यास सुरुवात केली असून सत्ता डोक्यात गेल्यानेच अशी भाषा वापरली जात आहे, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. आता या प्रकरणावर आमदार शरद सोनवणे काय स्पष्टीकरण देतात किंवा या वादावर पडदा पडतो की हे प्रकरण आणखी चिघळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचे संपादक नारायण सूर्यवंशी यांनी. शरद सोनवणे आमदार झाला त्यांना विचारायचं नाही. शरद सोनवणे हा कोणाच्या घरचा आमदार नाही. शरद सोनवणे हा जनतेचा आमदार. लोकशाहीचा प्रबल असलेल्या वरच्या सिंहासनाची जबाबदारी जी जनतेने दिलेली आहे, त्या बाबतीमध्ये कुणाला काही शंका असेल तर त्यांनी डायलॉग करायला, चर्चा करायला, लोकप्रतिनिधी आलं पाहिजे. नसावी नक्की काय होईल. काही जण धरणावर जातात, ही माती कशी काढतात, बातम्या बोलवतात, संध्याकाळी एवढं पॅकेट घेतात. अरे कोणत्या पत्रकार येतात, दवाखान्याच्या बातम्या करतात, लोकांना ब्लॅकमेल करतात. अरे कुठल्या पत्रकार येतात. मला असं वाटतं, मला खात्री आहे उद्याच्या 28 तुम्हाला निर्णय येईल की हे सगळे जेवढे बोगस मीडियावाले आहेत, मी हे तालुक्यामध्ये आणि कार्यकर्त्यांना आदेश देणार आहे. एकही आता मीडियावाला हा जो इलेक्ट्रॉनिक आहे ना, ज्याला हे मला सांगा, तुम्ही म्हणता माती उचलली ती अनधिकृत आहे, पण तुम्ही जो कॅमेरा घेऊन जाता तो अधिकृत आहे का? आणि अधिकृत आहे म्हणजे तुम्ही तो कॅमेरा स्वतःच्या रोजीरोटीसाठी, चोरीसाठी वापरायचा, तुम्ही अधिकृत. वारे वा. आणि बाकी सगळे चोर. मातीचा धंदा केला चोर,
वाळूचा धंदा केला चोर, मुरमाचा धंदा केला चोर. अरे हे आमची लायबिलिटी आहे, ही निसर्गाची आमची जबाबदारी आहे. रॉयल्टी भरून जर आम्ही समजा ठराव समजा माल उचलला तर त्याच्यासाठी शासन जबाबदार आहे. आज काय झालं, या सगळ्या लोकांनी म्हणजे आमदारापेक्षा हातामध्ये जो दांडके घेतो तो मोठा. अरे काय आपण बोलतो, काय आपण करतो. जिल्हाधिकाऱ्यांना धमकायचं, तहसीलदारांना धमकायचं, प्रांतांना धमकायचं, एखादा बिअर बारवाला असेल त्याला धमकायचं, एखादा समजा धंदा करणार आहे त्याला धमकायचं. तुम्ही काळजी करू नका बेट्यांनो, 48 तासाच्या आतमध्ये मात्र तुमचं हे सगळ्या गोष्टी शरद सोनवणे हा टायगर माणूस 100% बंद करणार. आणि काय तुम्ही करताय, आम्ही तुम्हाला अभय दिलं, तुम्ही आमच्या डोक्यावर बसून असणार का. मला वाढ झाली म्हणजे वरपडला दुरुप गेलाय, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी यांच्या मी सगळ्याच्या नजरेत आता बंद करणार, तुम्ही चिंता करू नका. आणि मी पॉवरफुल आमदार आहे हो, असा काय आंडू पांडू आमदार नाही. खूप काय मग नेता माझा लय बलदंड मला मदत करेल आणि मग मी स्ट्रोक करेल असं काय नाही. स्ट्रोक करणं ही माझी ताकद आहे, स्ट्रोक करणं ही माझी जबाबदारी आहे. शासन चालवणं, प्रशासनावर गृह. मला सांगा, आता पाण्याची बातमी तुम्ही केल्या, कोणाला विचारून केलं, मला विचारलं तुम्ही किती पाणी आहे. पाणी पुरेल करणं पुरे अफवाचं राजकारण करायचं, कोणाची तरी सुपारी घ्यायची. अशा लोकांना आता 24 तासाच्या आतमध्ये काय निर्णय होतो तुम्हाला कळेल सगळ्यांना. आणि हे नितळ नाही, अख्खा महाराष्ट्र बघेल. अरे कुणाच्या नाही लागले तुम्ही, सर्वसामान्य जनतेला तुम्ही मूर्ख समजता, सर्वसामान्य जनतेला तुम्ही नागवता. तुम्ही त्यांना सकाळी दम देता आणि संध्याकाळी त्यांच्याशी व्यवहार करता. तर अशा लोकांना आता मी माफी देणार नाही. त्यामुळे मी आता आपल्याला आव्हान करणार आहे उद्याच्या या प्रेसमध्ये की ज्या ज्या लोकांना माती धरणातून काढायची आहे, मग माती असेल, तलाव असेल, ओढे असेल, हे सर्वांना मी परवानगी देणार आहे. सरसकट माती काढून धरणं मोकळी करा ही, आणि तुम्हाला संरक्षण सरसकट माती काढा आणि शेतावर पाठवा. कारण आपल्या मधल्या पावसामुळे माती वाहून समुद्राला गेलेली आहे. आणि ब्रिटिश काळापासून आपण जी धरणं उभी केलीत ना, त्या धरणामध्ये प्रचंड गाळ आहे. त्या प्रचंड गाळामुळे आपल्याला पाण्याची जी स्ट्रेंथ आहे, जी ताकद आहे, ती अतिशय नगण्य राहते. पाणी साठा वाढला पाहिजे. आणि हे लोक जे बोगस बातम्या करतात त्यांना मी सांगतो की हा बोगसपणा कसा असतो. तर पाण्याचा टक्का वाढणं, माती उत्खनन होणं, आणि मी सांगतो सगळ्या प्रशासकीय लेवलला जबाबदारी मी घेणार आहे. कारण मी या सगळ्यांची लिस्ट बनवून, या सगळ्यांची लिस्ट बनवून मी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवणार आहे, जलसंधारणाला पाठवणार आहे, जलसंपदा पाठवणार आहे. आणि ते तिघं एकत्र बसून जिल्हा लेवलला त्याची परवानगी तुम्हाला मिळणार आहे. परवानगी मिळतपर्यंत मीच तुमच्या बरोबर आहे. तुमची संरक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे. आपण चिंता करायचं काही कारण नाही. आणि तालुक्यामध्ये कोणी एक आमदारकीचा व्यासपीठ असताना प्रति व्यासपीठ करून लोकांचा गुंगारा देणं किंवा काही लोकांना जवळ करून सुपारी वाहतरपणाचं काम करणं हे त्यांना भागात पडलं. बरं, ही धमकी नाही, ही 100% मी बोललेल्या शब्दाची वचनपूर्ती राहील. त्यामुळे भल्याभल्यांनी सुद्धा या कामामध्ये कोणीही, आता RTIची संख्या लय वाढली. ज्याला घरात खायला नाही तो RTI कार्य. अरे कोण आहात तुम्ही, काय वागताय तुम्ही. तुमच्यापेक्षा आम्ही एवढे सगळं जग पाहिलंय, माणसं पाहिली, समाज पाहिलाय, लोक पाहिलेत, अडचणी पाहिल्यात. आज सकाळपासून मी 3 ऑपरेशन मोफत केली. त्या RTI कार्यकर्त्यांनी किती ऑपरेशन मोफत केली. त्यामुळे आपल्याला ही माहिती आहे. उद्याच्या कार्यक्रमाला अख्ख्या गावाने सर्वांनी या. त्या कुणाची भीती बाळगू नका. आणि भीती देणारी माणसं सुद्धा, त्यांच्या पाठीमागे किती माणसं आहेत त्यांनी आधी त्याचा तपास करा. आपल्या मागे कोण आहे. समजा उद्या माझ्या एखाद्या कार्यक्रमात तुमचं गसुंड पकडलं, तुमच्या मागे किती माणसं आहे उद्या, याचा सुद्धा अंदाज पहिल्यांदा घ्या. कारण का आता तुमची ही फालतूची बडबड ऐकायला आणि ऐकून घ्यायला प्रशासन आणि मी स्वतः बिलकुल आता तयार नाही. जेवढे लाड झाले तेवढे भरपूर झाले. म्हणजे आमदाराशी चर्चा करायची नाही. आणि मनाला वाटेल तसं आपण आपल्या पद्धतीने शिष्टाचार करायचा. हा शिष्टाचार मी मोडून काढणार आहे, आपल्याला आश्वासित करतो. आणि सुंदर तालुका आहे, सुंदर तालुक्याला अति सुंदर कर.